नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 3 मे 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 5 ते 7 मे दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष येणार आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्हिएतनाम. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टो लाम 5 ते 7 मे दरम्यान भारताच्या राजकीय भेटीवर येणार आहेत. या भेटीमुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. टो लाम हे व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव म्हणूनही कार्यरत आहेत. राष्ट्राध्यक्ष टो लाम यांच्यासोबत मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात येणार आहे. एप्रिल 2026मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर टो लाम यांची ही पहिली भारत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टो लाम यांच्यात द्विपक्षीय संबंध व जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील टो लाम यांची भेट घेणार आहेत. टो लाम बोधगया आणि मुंबई या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहेत. पुढला प्रश्न, तेलंगणा सरकारने अलीकडे विशेष सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही, म्हणजेच व्ही हनुमंतराव आणि बी शिवाधर रेड्डी. तेलंगणा सरकारने व्ही हनुमंतराव आणि बी शिवधर रेड्डी यांची विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. व्ही हनुमंतराव यांची मागासवर्गीय कल्याण व विकास सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांना राज्यमंत्री दर्जाच्या समकक्ष पद देण्यात आले आहे. व्ही हनुमंतराव हे वरिष्ठ काँग्रेस नेते असून त्यांना 5 दशकांहून अधिक राजकीय अनुभव आहे. ते 2004 ते 2016 या कालावधीत राज्यसभेचे खासदार होते. तसेच त्यांनी संयुक्त आंध्र प्रदेशमध्ये आमदार म्हणूनही काम केले आहे. आणि बी शिवधर रेड्डी हे पोलीस महासंचालक पदावर कार्यरत होते. प्रश्न तिसरा आहे, कोणती संस्था ई प्राप्ती डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, EPFO. EPFO लवकरच ई प्राप्ती हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे वापरकर्त्यांना निष्क्रिय किंवा दावा न केलेली PF खाती शोधणे व पुन्हा सक्रिय करणे शक्य होणार आहे. UAN नसतानाही जुनी PF खाती ट्रॅक करण्याची सुविधा ई प्राप्तीद्वारे उपलब्ध होणार आहे. ई प्राप्तीचे पूर्ण रूप म्हणजेच याचा लॉंग फॉर्म आहे EPF आधार बेस्ड ॲक्सेस पोर्टल टू ट्रॅकिंग दी इनऑपरेटिव्ह अकाउंट्स. EPFO बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. तर याचं लॉंग फॉर्म आहे एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. याची स्थापना करण्यात आली होती 1952मध्ये. कामगार व रोजगार मंत्रालय यांच्या अंतर्गत ही संस्था कार्य करते. याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्री रमेश कृष्णमूर्ती. अध्यक्ष आहेत डॉक्टर मनसुख मांडविया आणि EPFOचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न चौथा, गुजरात राज्याचा स्थापना दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 मे. गुजरात राज्याचा स्थापना दिवस दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन गुजरात राज्याची स्थापना करण्यात आली होती. बॉम्बे राज्याचे विभाजन बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960 अंतर्गत करण्यात आले. या विभाजनातून गुजरात आणि महाराष्ट्र ही 2 स्वतंत्र राज्ये निर्माण झाली. 2026मधील गुजरात स्थापना दिनाचे प्रमुख कार्यक्रम सुरत येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि पोलिसांच्या बाईक स्टंटचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्न 5वा आहे, आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 मे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन, ज्यालाच मे डे असे सुद्धा म्हटले जाते, तर हा दिवस दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस कामगार व त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी पाळला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनाने 2026साठी थीम ठेवली आहे एन्शुरिंग ए हेल्दी सायकोसोशल वर्किंग एन्व्हायरमेंट. मराठीमध्ये निरोगी मानसिक व सामाजिकदृष्ट्या सुरक्षित कार्यकाळ सुनिश्चित करणे असा त्याचा अर्थ होतो.
ILOचं लाँग फॉर्म आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 1919मध्ये. मुख्यालय आहे जेनेवा येथे आणि याचे महासंचालक आहेत गिल्बर्ट एफ हॉंगबो. प्रश्न 6वा, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती अनुपिंदर सिंग ग्रेवाल म्हणजेच पर्याय क्रमांक बी. केंद्र सरकारने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती अनुपिंदर सिंग ग्रेवाल यांची नियुक्ती मंजूर केली आहे. न्यायमूर्ती अनुपिंदर सिंग ग्रेवाल हे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. केंद्र सरकारने 29 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या नियुक्तीची अधिकृत अधिसूचना जारी केली. न्यायमूर्ती ग्रेवाल यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असेल. ते पदभार स्वीकारल्यापासून 5 वर्षे किंवा वयाची 67 वर्षे पूर्ण होईपर्यंत या पदावर कार्यरत राहतील. तसेच NCLT ही संस्था कॉर्पोरेट वाद, दिवाळखोरी प्रकरणे आणि कंपनी कायद्याशी संबंधित प्रकरणांचे निराकरण करते. NCLTचं लाँग फॉर्म आहे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. याची स्थापना करण्यात आली होती 2016मध्ये. याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर जसं आपण बघितलं, कंपनी कायदा व कॉर्पोरेट वादांचे निराकरण करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या संस्थेचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि अध्यक्ष आहेत जस्टिस अनुपिंदर सिंग ग्रेवाल, ज्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 7वा आहे भारताने आरोग्य मैत्री नावाची पोर्टेबल आरोग्य सेवा प्रणाली कोणत्या देशात तैनात केली आहे? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमैका. भारताने आरोग्य मैत्री ही पोर्टेबल आरोग्य सेवा प्रणालीची तैनाती जमैकामध्ये केली आहे. या उपक्रमाद्वारे भारताने कॅरिबियन देशांसोबतचे संबंध अधिक मजबूत केले आहेत. आरोग्य मैत्री ही तंत्रज्ञानाधारित आरोग्य सहाय्य प्रणाली आहे. हा उपक्रम भारताच्या ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ HADR धोरणाअंतर्गत राबविण्यात आला आहे. या तैनातीचे समन्वयन राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. आरोग्य मैत्री प्रणाली आपत्कालीन परिस्थितीत जलद वैद्यकीय प्रतिसाद देण्यास मदत करते. 8वा प्रश्न, गीग कामगारांसाठी भारतातील पहिली डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा कोणत्या राज्याने सुरू केली आहे? 8व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटक. कर्नाटक सरकारने गीग कामगारांसाठी भारतातील पहिली डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा सुरू केली आहे. या यंत्रणेचा उद्देश गीग कामगारांसाठी औपचारिक तक्रार निवारण व्यवस्था उपलब्ध करून देणे हे आहे. कर्नाटक प्लॅटफॉर्म आधारित गीग वर्कर्स बोर्ड आणि ई-गव्हर्नन्स विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही योजना राईड हेलिंग, फूड डिलिव्हरी आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कामगारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमामुळे कर्नाटक गीग अर्थव्यवस्थेसाठी कामगार सुधारणा राबविणारे अग्रगण्य राज्य ठरले आहे. गीग कामगार आता इंटिग्रेटेड पब्लिक ग्रायव्हन्स रिड्रेसल सिस्टीम IPGRS पोर्टलद्वारे तक्रारी नोंदवू शकतात. प्रश्न 9वा आहे शून्य शिल्लक SSG बचत खाते कोणत्या बँकेने सुरू केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँक. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने स्वयंसहायता गटांसाठी शून्य शिल्लक बचत खाते सुरू केले आहे. हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांच्या नेतृत्वाखालील गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात आला आहे. SSG बचत खाते विशेषतः स्वयंसहायता गटांसाठी तयार करण्यात आले आहे. या खात्यासाठी प्रारंभिक ठेव रकमेची आवश्यकता नसेल. तसेच SSG बचत खात्याची कमाल शिल्लक मर्यादा 2 लाख ठेवण्यात आली आहे आणि खाते बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा. कैलास मानसरोवर यात्रा 2026 कोणत्या कालावधीत आयोजित केली जाणार आहे? प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जून ते ऑगस्ट. कैलास मानसरोवर यात्रा 2026 जून ते ऑगस्ट दरम्यान पुन्हा सुरू होणार आहे. भाविकांना उत्तराखंडमधील लिपुलेख दर्रामार्गे यात्रा करता येणार आहे. सिक्कीममधील लाथुला दर्रामार्गे देखील यात्रेची सुविधा उपलब्ध असणार आहे. या यात्रेचे समन्वय परराष्ट्र मंत्रालयाद्वारे करण्यात येणार आहे. 2026च्या कैलास मानसरोवर यात्रेत सुमारे 1000 भाविक सहभागी होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.